सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला काल महिषासुर वधाची कथा सांगितली। आज शुभ आणि निशुभ यांची सांगणार आहे। आणि निश आणि शुभ हे कोण होते, राक्षस कधी माजले आणि कधी नाही ते सांगणार आहे। त्यांचा असणारा काळ कोण होता, कोणाला कुणी मारलं हिंद्रा, म्हणून तुम्हाला एक कथा सांगणार आहे देवीची। या ठिकाणी ज्यावेळेस असणारे महिषासुराचा वध केली आणि हिमालय पर्वतावर विश्रांती घेण्यासाठी माता बसल्या भवानी त्या ठिकाणी। आणि मग बसल्यानंतर त्या ठिकाणी मातेचं विश्रांती झालं। परत देव सर्व आपले स्वस्थानाला गेले, ब्रह्मदेव ठिकाणावर गेले, इंद्रदेव आपले राज्य करू लागले, सगळे राज्य लोक आपले आपले राज्य करू लागले। महादेव आनंदामध्ये राहू लागले पार्वती सोबत आहे म्हणून। आणि विष्णू लोकामध्ये वैकुंठामध्ये निवांत होते। अशा प्रकारे सर्व चलत असताना मग राक्षस अजून परत उत्पन्न झाले। कित्येक दिवस, बरेच दिवस असते। सगळ्या देवांना आनंद झाला आणि मातेचा जे काळ लागले, सगळ्या ठिकाणी माता आहे, सर्व ठिकाणी माता आहे म्हणून असणार। कुणाला मारली तर महिषासुराला मारली। कसला महिषासुर होता, रेडा होत होता, हत्ती होत होता, सिंह होत होता, पुन्हा मनुष्य व्हायचा, बकरा, अशा प्रकारे युद्ध करत होता आणि मातेला ऐकत नव्हता। पण माता ज्या वेळेस रूप धारण करत त्यावेळेस असणारा मधु प्राशन करायची आणि सांगायची, मी जोपर्यंत प्राशन करते तोपर्यंत तुझं रूप पालट। हसायची, कधीच भ्यायची नाही। सिंहाने असणारं मका करायचं तर जे आपल्यावर असणारे संकट येऊ लागले, तर जे असणारे शत्रू गेले त्याला ठार मारायचं। अशा प्रकारे करत असताना निवांत देव सगळे स्वस्थानाला गेले आणि राज्य करू लागले। बराच काळ लोटला आणि शुभ आणि निशुभ असणार त्या ठिकाणी दोन राक्षस उत्पन्न झाले। के भयानक राक्षस उत्पन्न झाले की त्याला मारणं शक्य झालं। त्यांनी मग काय केले, स्वर्गावर गेले आणि स्वर्गावर जाऊन इंद्राला आक्रमण केलं। ऐरावत हाती, उंच सर्वा नावाचा हाती, रंभा, उर्वशी, धन, संपत्ता सगळी इंद्राची आपल्या ताब्यात घेतली। इंद्र हातास झाला, इंद्राला काहीच कळना गेलं। इंद्राने तिथून पळ काढला, वरून त्या ठिकाणी गेला, वरुणाचं पळ काढला। पुन्हा कुबेराकडे गेले। कुबेर तर सगळ्या देवाचा राजा असणारा, सगळ्या देवाला धन प्राप्ती असणार त्याच्यापासून होते, कुबेरापासून। आणि सगळं धन त्या ठिकाणचं घेतलं आणि कुबेर हाताश झाला। कुबेर पण पळून निघून गेला। वायू असणार होता, वारा तो पण स्वतःच वारा होऊ लागला। सूर्य असणारे ते निशुभ आणि दोघ जण भाऊ होते, इतके शूर आणि इतके पराक्रमी होते राक्षस तिथून। तर कुण्याच देवाला ऐकून गेले, ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवाचं स्थान घेतले। ब्रह्मदेव निराश झाले, काहीच कळना गेलं। इंद्र झाले, वरुण झाले, कुबेर झाला, वायू असणार, सूर्य असणार, दररोज असणार सूर्य होऊ लागले आणि मुक्त होऊ लागले। चंद्र असणार रात्री होऊ लागले। पुन्हा सप्तसागरामध्ये असणारी उडी मारू लागले, ते सप्तसागर आपल्या ताब्यामध्ये घेतले। काळ असणारा, काळ जो दंड करतो तो काळ सध्या घेऊन मागे तोंड करू लागला। काळ सध्या पुढे जाईना गेला। वायू असणारा सुद्धा वारा वाहू लागला। पाऊस होऊन असणारा वर्षाव करू लागले आणि मग सगळे जी जीवाची जी पदर होती ती सर्व त्यांनी हिरावून घेतले। काहीच शिल्लक राहिलं नाही। देव हाताश झाले, कुणाला शरण जावं। राजे लोक होते काही असणारे, पृथ्वीवर शूर पराक्रमी होते, त्यांचं राज्य हिरावून घेतलं, ती पण निघून पडून गेले। सगळा अधिकार त्यांचा पृथ्वीवर झाला आणि तिने जो मागोगा केले। ध्रुव नावाचा त्यांचा असणारा कोण होता, तर प्रधान होता, ती बी माझी होती। जिथं काय चालेल तिथं जाऊन सांगायचा। मग इतके धनवान झाले। इंद्राचं तर सर्व हारून करून घेतलं। रत्न निघाले होते, ते रत्न घेतले, सर्व घेतला। आता काय करा, मग देवांच्या लक्षात आलं की मातेने आपल्याला 3 वर दिली होती। ज्यावेळेस कुठं तर ह्याला मारली, महिषासुराचा वध केली, त्यावेळेस सांगितली की मी तुम्हाला 3 वर देते आणि त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला संकट पडेल त्यावेळेस तुम्ही मला बोलवा, मी त्या ठिकाणी येते आणि तुमच्या शत्रूचा संहार करते, असं मातेनं वचन दिली। आणि मग लक्षात आलं देवांच्या आणि मग सगळे देव उपचार केले आणि देव ब्रह्मदेव, इंद्रदेव, वरुण, वायू, कुबेर झालं, कोण होतं, गंधर्व होते, सुरचन होते, अशा प्रकारचे सर्व जे होते गंधर्व सगळे देव, गणपती, कार्तिक सर्व देव मिळाले आणि कुठे गेले तर हिमालय पर्वतावर गेले आणि मग देवाची मातेची स्तुती करू लागले। तूच भगवती माता आहेस, तूच व्रतकारी आहे, ज्या वेळेस संकट पडते त्यावेळेस व्रतकारीचा अवतार केलीस, तू प्रत्येक ठिकाणी आहेस, तूच भवानी आहेस, तूच लक्ष्मी आहेस, तूच असणार कोण आहेस, कौशिकी आहेस, अशा प्रकारे तूच वैष्णवी आहेस म्हणून देवीची स्तुती करू लागले। नाना प्रकारे देवीला विनवू लागले आणि मग देवी त्या ठिकाणी पूर्ण आणि तिच्यापासून असणारी एक स्त्री उत्पन्न झाली, तिचं नाव आहे
सरस्वती माता की जय, सरस्वती माता की जय. आणि सरस्वती त्या ठिकाणी होती. आणि मग सांगू लागली, आता हिनं तुमचं असणारं काय करत, शुभ आणि निशुभाचा त्या ठिकाणी मग संवार करल. स्त्री हातूनच मरण आहे, यांना सध्या इतके पराक्रम येतो, यांना कसं मारायचं, देवाच्या हातून मरण नसल्यामुळं त्राई 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 झाली. देव कुठं पळून गेले, ठिकाणा नाही. मग लक्ष असणारी सरस्वती निर्माण झाली आणि सरस्वतीने सांगितले की तुम्ही काय काळजी करू नका मी. आणि मग सप्तसागर सर्व शांत झाले. आता म्हणजे आपलं कारण संपले. आणि मग देवी सरस्वती काय केली, इतकं सुंदर गायन करू लागली, इतकं सुंदर गायन करू लागली की त्रिभुवन सगळं थक्क झालं, आनंदित झालो गायन करून. पशु पक्षी नर नारी नर किन्नर गंधर्व मुलाली इतकं सुंदर गाऊ लागली, इतकं सुंदर. कोण असत, सर्प सुद्धा मांडवू लागली, उपेळ सुद्धा म्हणजे माझ्यापेक्षा सुंदर आवाज आहे की कोण असत, असं कसं काय. आणि मग तुझी कोण होतं, शुभ आणि निशुभ होते. हे जे असणारे राक्षस सैन्य होतं आणि ती तिकडं तिकडं तिकडे इकडं फिरू लागलं. आणि तिला सुंदर गायनाचा आवाज येऊ लागला, तृप्त होऊ लागले एकदम. आणि मग प्रधान असणारा धर्मचित्व असतो, त्याला म्हणतोय फिरत फिरत जाते, इतकी सुंदर स्त्री, इतकी सुंदर स्त्री. आणि कोण आहे बाबा, फक्त दोघाला स्त्री म्हणजे त्यांचं लग्नच झालेलं नव्हतं, शुभाचं नव्हतं निशुभ नव्हतं, दोघं भाऊ भाऊ होते. इतकं दोघांचं एकमेकावर प्रेम होतं, एकमेकावर प्रेम होतं की म्हणजे आपल्याकडं काहीच कमी नाही. आपण सगळी संपत्ती घेतली कुबेराची, एवढे रत्न हिरे माणिक मोती आपल्याकडे आहेत, सप्त सागर आपल्याकडे आहे, 13वं हत्ती आहे, उंचीसवा नावाचा आहे, किती धन आहे आपल्याकडे. आणि आपल्या स्त्री रत्नच प्राप्त झालेलं नाही. स्त्री म्हणजे एक रत्न आहे. स्त्रीची कधीही अवहेलना करायची नसते, स्त्रीचा कधीही आधार करा. तीच लक्ष्मी आहे, तीच सरस्वती आहे. विद्या सरस्वतीलाच मागावं लागते, शक्ती असणारी भवानी मातेलाच मागावं लागते, धनलक्ष्मी मातेलाच मागावं लागते. आणि जर कदाकाली संकट करत तर भद्रकाली असं त्या ठिकाणी मागावं लागते. वैष्णव मातेला सर्व असणाऱ्या या ठिकाणी कोण आहे तर माता आहे. आणि मातेच्या ठिकाणी सर्व प्राप्त झालेले आहे. माता ज्या ठिकाणी नाही ती शक्तीही नाही, तर कुणाच्या ठिकाणी शक्ती नाही सांगा. पशु पक्षी सगळ्यांना शक्ती लागते. पशुचं त्या उडायचं असतं तर त्यांना शक्ती जर पंखामध्ये असली तर तीच उंच उंच भरायला घेते. आणि आपल्या जर शक्ती असली, आपण काय करतात, काही वजन उचलतात. आपल्याला जर शक्ती नसली तर आपण क्षीण होत आहोत. मग त्याच्याशिवाय मातेशिवाय कोण काही करू शकत नाही. मातेनं आपल्याला इतके फळ निर्माण केले, इतके फळ निर्माण केले की आपण ती खाऊ लागलो आणि श्रवण करू लागलो, त्या ठिकाणी त्याचा श्वास घेऊ लागलो आणि तृप्त होऊ लागलो. अशा प्रकारे करत असताना मग सरस्वती मातेचं गायन ऐकलं आणि आनंदानं जाऊन कोणतं प्रधान सांगतो प्रधान की इतकी सुंदर स्त्री आहे, इतकी सुंदर स्त्री आहे की या त्रिभुवनात मी पाहिलीच नाही. आणि इतकं सुंदर रत्न आहे आणि तुम्ही काय करा तर तुम्ही करून घ्या. आता ती कसं प्राप्त होईल आपल्याला, आपल्याकडे एवढं सगळं राज्य आहे. त्रिलोक्याचं जर राज्य असलं, त्या ठिकाणी जर बायको नसली तर काय उपयोगाचं आहे त्या ठिकाणी. पत्नी पाहिजेच की, किती जरी शूर आणि पराक्रमी असला तर त्याला आई पाहिजेच. देव जरी असला तर तिन्ही लोकांचा स्वामी आई गुन्हा भिकारी. आणि सांगू लागले आपल्याकडे सर्व आहे, आपण सूर्य चंद्र सगळे देव आपल्या ताब्यात आहे. गणपती गाई राखतो, वायू आपणच वाढवून घेतो, सगळं आहे. पण आपल्या स्त्री रत्नच नाही, काय करावं लागतं, कसं प्राप्त होईल ती. आता तिला उचलून आणता येईल. मग मोठे मोठे असणारे स्त्रीला मोहित होते आणि त्याने सध्या दोघं मोहित झाले स्त्रीला. आणि मग म्हणू लागले प्रधानाला जावं आणि आमचा निरोप सांगा, आमच्याकडे काय कमी आहे, आमच्या संग तिला विवाह कर म्हणावं, आमच्यासोबत आनंदानं राहा म्हणावं, आमच्या संपत्तीला काहीच होणं नाही. मग सांगितले प्रधान गेला, सांगू लागला राजाची स्तुती मांडली, एवढी सुंदर आहे ती, एवढे सुंदर आहे, एवढे रूपवान आहेत आणि एवढी धनसंपत्ती आहे तर कुणाकडेच नाही त्रिलोक्यामध्ये. आणि तुम्ही काय करा तर शुभ आणि निशुभ दोघं जण भाऊ आहेत, तुम्हाला कोणत्याला करून घ्यायचं असेल त्याला तुम्ही वरा. सांगितल्यानंतर विचार करू लागले आणि म्हणाले त्यावेळेस सरस्वती मातेने सांगितले काय करू, मला ते लग्न करावं वाटू लागले म्हणजे, पण आता मी एकच काय केले तर मला काहीच कळालेलं नाही. आणि त्या न कळण्यामध्ये मी काय केली पण रचला की जो असणार माझ्यासोबत विद्ध करत आणि मला ज्यांना हरवल त्याला मी लग्न करणार असं मी ठरवलं. म्हणजे आता मला विद्ध केल्याशिवाय पर्याय नाही, मी पण केलेला आहे, मी वचनबद्ध आहे. आणि तुम्ही काय करा माझ्यासोबत विद्ध करण्यासाठी या म्हणजे. मग आता जाऊन सांगितलं ते शुभला आणि शुभला. शुभ म्हणतो तू जा आणि शुभ म्हणतो तुला जरी मिळाली तरी बरं झालं, मला मिळाली तरी बरं. तिने कुणाला का करून दिला, कारण दोन्ही सुंदर होते. असा करत असताना
आपल्याकडं, एवढं सुंदर आपलं राज्य आहे, आपल्याला काहीच कमी नाही, पण आपण तेवढी एकच मुलगा आहे, ती काय बी करू, आपण स्त्री रत्न उचलून आणू आपल्याकडं, उचलून तर आणता येत ना. आता कसं करायचं मग म्हणले निशुभ असणारा युद्ध करण्यासाठी गेला आणि तिनं सांगितलं होतं जे ना मला पराजय करत त्याला मी माळ केला. आणि मग निशुभाचा त्या ठिकाणी काय केली, तिनं वध केली. मग असणारा शुभ गेला. शुभ आणि निशुभ दोघं भावाचं इतकं प्रेम होतं, तिनं दोघाला बाजूला केली आणि बाजूला केली आणि निशुभ असणारा गेला, युद्ध करू लागला. सरस्वती माता ती कोणाला ऐकते त्या ठिकाणी असणारी, नृत्य गायब करून सगळे तप्त झालेले होते आणि मग युद्ध करण्यासाठी हातामध्ये शस्त्र घेतलं. देवाने भरपूर असं तिला सहायता केलेली होती. शंख चक्र गदा ब्रह्म विष्णू महेशाने दिलेली होती. प्रत्येक देवाने तिला आशीर्वाद दिला होता आणि प्रत्येक देवाने दिल्यामुळे तिच्याकडे भरपूर शक्ती होती. आणि अशी असणारी निशुभाचा तिने त्या ठिकाणी काय केला, वध केला. अशुभ असणारा निशुभ आणि पुन्हा त्यानं असणारा बुद्धाला केला. त्याचा बी असणारा तिथे मृत्यू पावला. कारण स्त्रीला बळजुबीनं करी यावी, जर तिच्या मनामध्ये असलं तर तिच्या संग विवाह करा, नसलं तर करू. अशा प्रकारे निश आणि शुभाचा त्या ठिकाणी काय केला, वध झाला. आणि मग देव असणारे त्या ठिकाणी स्तुती म्हणू लागले, सरस्वतीचा जे जयकार करू लागले. तूच भवानी आहेस, तूच असणारी आहेस, आम्हाला एवढ्या ह्याच्यातून मुक्त केलीस म्हणू लागले. ब्रह्मदेव स्तुती करू लागले, शंकर स्तुती करू लागले, विष्णू त्या ठिकाणी आले, वरून आले, कुबेर आले आणि सर्व देवाच्या ठिकाणी त्यांना पद देऊन टाकले. प्रत्येक असणारे आपल्या आपल्या स्वस्थानाला गेले आणि राज्य करू लागले. अशा प्रकारे या ठिकाणी नवरात्रामध्ये प्रत्येक देवीचा दररोज असा अवतार होणार आहे. तुम्हाला गोड गोड करता येईल, या ठिकाणी मी घेऊन येणार आहे, मला येणार आहे, मला कमिट करा.